तर विक्रोळीमध्ये मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेनं मारहाण केली। मारवाडी व्यापाऱ्यानं मराठी माणसांचा अपमान करणारं स्टेटस टाकल्यामुळे त्याला मनसेनं चोप दिला। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यापाऱ्याची धिंड काढली। विक्रोळीत मराठी विरोधी स्टेटस ठेवणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेची मारहाण, धिंडही काढली। विक्रोळीत मारवाडी व्यापाऱ्यानं मराठी माणसाचा अपमान करणारं स्टेटस ठेवलं होतं। मराठी माणसाचा अपमान केला म्हणून मनसेकडून व्यापाऱ्याला मारहाण केली। व्यापाऱ्याला मारहाण करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माफीची मागणी केली। त्यानंतर मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी या व्यापाऱ्याची धिंड काढली। यांच्याकडून कोणी खरेदी नाही करायची, त्याला इकडे येऊन पैसे कमवले आणि इथे महाराष्ट्राला सांगता तुम्ही। महाराष्ट्राला इथे कमवतात पैसे, खातात लोक। चल तुला पोलीस स्टेशनला जायचं आता, इथे मार खाशील कुत्र्यासारखा। आम्हाला कोणाला ताकद दाखवायची नव्हती, पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बाहेर न येऊन इथे तुमचं पोट भरून तुम्ही जर मराठी भाषेच्या बाबतीमध्ये चुकीचे उद्गार काढणार असाल, इतर मराठी चलता नाही अशी जर भाषा करणार असाल तर मराठी माणूस पेटून उठणारच, आणि तेच झालं। माझी याच्या पुढे देखील मीरा भाईंदरमधील अनेक नेत्यांना आणि अशा काही लोकांना ज्यांना मराठी बोलायची लाज वाटते, अशा सगळ्यांना माझी विनंती आहे हात जोडून की कृपया मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या नादाला लागू नका, त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे। 18 तारखेला राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरूनच मीरा रोडला जाणार आहे।